धाव घाली विठू आता चालू नको मंद बरवे मज मारे ते काय केला अपराध विठोबाचा हर तुझ्या कंठी कैसा आला शिव्या देऊन म्हणते महारादेव बाटविला अहो जे दातारा तुमच्या दारीचा कुतरा नकांतर देऊ महाराज तुम्ही जुमेदार विठोबाचा हर तुझ्या कंठी कैसा आला शिव्या देऊन म्हणते महारादेव बाटविला दोन्ही कर जोडून चोखा विनवितो देवा दोन्ही कर जोडून चोखा विनवितो देवा बोलिले उत्तर परी राग नसावा विठोबाचा हर तुझ्या कंठी कैसा आला शिव्या देऊन म्हणते महारादेव बाटविला तुका म्हणे आईशे पर उपकारी तुका म्हणे आईशे पर उपकारी त्यांच्या पायावरी डोळे माझी तुका म्हणे आईशे पर उपकारी आईशे पर उपकारी त्यांच्या पायावरी डोळे माझी तुका म्हणे आईशे पर उपकारी त्यांच्या पायावरी डोळी माझी महायोग पेटे तटे वेमरथाम वरम पुंडलिकाय दातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम थोडे कमी करतो जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम थोडस नॉर्मल द्यायचं समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंजनम कुंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः दुसरे चरण संतांची सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी मस्तक हे या वारकरी संतान मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे वरुणी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दने तुमचा दास त्यांची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी
धाव घाली विठू आता चालू नको मंद, बरवे मज मारे ते काय केला अपराध, विठोबाचा हर तुझ्या कंठी कैसा आला, शिव्या देऊन म्हणते महारा देव बाटळीला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी घेतलेला अभंग देवाच्या जवळचे असणारे संत शिरोमणी प्रेम भंडारी संत नामदेवराय किंवा नामदेव महाराज यांचे शिष्य असणारे, पंढरपूर वतन मिळणारे, जातीनं हीन असणारे पण भगवंताला आपलासा करणारे संत श्रेष्ठ चोखोबाराय चोखा महार यांचा अभंग चिंतनासाठी आहे. विठ्ठल विठ्ठल चोखोबारायांचा अभंग आहे. 4 चरणाचा अभंग आहे. 4 चरणामध्ये चोखोबारायांवर भक्ती करीत असताना पंढरपूर वतन मिळाल्यानंतर संकट आलं आणि आलेलं संकट निरसन करण्यासाठी जगाच्या मालकाला चोखोबारायांनी जो आवाज दिला, जी आर्त स्वराने हाक मारली, जसं द्रौपदीनं भगवंताला धावा केला होता तसा हा एक धावा चोखोबारायांनी भगवंताला बोलवण्यासाठी केला. त्याचं सविस्तर यथार्थ वर्णन या अभंगामध्ये. विठ्ठल विठ्ठल झालं काय, चोखोबाराय पंढरपुरात वतनावर गेल्यानंतर, त्यांचा जन्म झाल्यानंतर भक्ती करू लागले, भजन करू लागले, नामस्मरण करू लागले आणि नामस्मरण भक्ती करता करता भक्ती इथपर्यंत जाऊन पोहोचली की जगाचा मालक चोखोबारायांच्या घरापर्यंत येऊ लागला. यांना जाता येत नव्हतं, हे हरिजन होते, महार होते, यांना जाता येत नसतं, पण जगाचा मालक तिथपर्यंत यायला लागला भक्ती सामर्थ्यावर. आणि एक दिवस जगाचा मालक भजन ऐकण्यासाठी चोखोबारायांकडे आला आणि भजनाच्या ताकदीची चोखोबारायांना काहीतरी भेट वस्तू द्यावी म्हणून गळ्यातला तुळशीचा हार भगवंताने काढला आणि चोखोबाच्या गळ्यात घातला. पण ज्यावेळेस भगवंत विटीवर जाऊन उभे राहिले, ही ब्राह्मण मंडळी, ही बरवी माणसं त्या टायमाला मध्ये थाप द्यायची ना, विठ्ठल 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 संपलं का मग द्यायची. आता थापीच राहिला नाही महाराज लोकांकडे, तसं थापीला येत खोटं बोलायचं आहे की. बरवी माणसं भगवंताच्या पूजेला आली आणि आल्यानंतर भगवंताच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार दिसणार रोजच्या प्रमाणे, म्हणून त्यांच्या मनात शंका आली का देवाच्या हाराची कुणीतरी काय केली, चोरी केलेली आहे. मग चोर कोण आहे तो सापडण्यासाठी बराच प्रयत्न केला. पुढे पाहू आपण, मी फक्त पार्श्वभूमी सांगतोय, अभंग कधी तयार झाला. पंढरपूर सगळं पालथं उलथं घातलं, चोर काही सापडायला तयार नाही. पण कुणीतरी ब्राह्मणांनी एका बरवेने युक्ती काढली, म्हणले चोर पंढरपुरातला नसावा, पंढरपुराच्या बाहेरचा असावा. आणि योगायोगाने चोखोबारायांची झोपडी होती, राहायचं ठिकाण होतं ते पंढरपूरच्या वेशीच्या बाहेर, कारण का ह्या माणसांना पुढे गावामध्ये स्थान नव्हतं कोणत्याही प्रकारचं. सर्व ही ब्राह्मण मंडळी, विद्वान माणसं चोखोबारायाच्या दारापर्यंत जात आहेत आणि तिथं योगायोगाने भगवंताचा हार तिथे सापडला. हार सापडल्यानंतर यांची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि या बरव्यांनी चोखोबारायावर मारा करायला त्या ठिकाणी धावले. चोखोबाला मारण्याच्या प्रयत्नाने धावले असताना त्या मारापासून आपला बचाव व्हावं, हे संकटातून मी मुक्त व्हावं म्हणून चोखोबारायाने भगवंताला साद घातली. धाव घाली विठू आता
चालू नको मंद. देवा आता मंद चालू नको. आता काय कर, लगबगीने पळते धावते, धाव घाली विठू आता चालू नको मंद. का मंद चालू नको, तर ही माणसं मला मारायला लागली. बरवे मज मारी ती, नुसती मारीत नाही, मला म्हणतायत काय केला अपराध, तू अपराध केलाय मला म्हणतायत. तो देवा माझा अपराध काय आहे हे तुला इथे येऊन सांगावं लागल. मी तर अपराध केला नाही कोणता, हे तुलाही माहिती आहे मलाही माहिती आहे. पण ही म्हणतायत माझा अपराध यांना वाटतोय. काय म्हणतायत, विठोबाचा हर तुझ्या कंचिकाईचा आला. हे त्या पांडुरंगाचा हार तुझ्या गळ्यात आला कसा, पण तुळशीचा हार इथं आला कसा. नुसतं एवढंच नाही, मला शिव्या देत आहेत, मला मारतायत आणि मला जातीहून त्या ठिकाणी बोलताय. शिव्या देऊन म्हणती महारा देव बाठविला. हे महारा तू आमचा काय केला, देव बाठवला असं मला म्हणताय. देवा आता खरं सांग, मी तुझ्याकडे आलो का तू माझ्याकडे आलाय. तुझ्या दारातले एखाद्या श्वानासारखा आहे म्हटले मी. अहो जे दातारा तुमच्या दारीचा कुतरा. आता देवा तुला अंतर देता येणार नाही मला. नका अंतर देऊ महाराज, तुम्ही जुमेदार. आता याला जबाबदार तूच आहे. आणि जर माझा काही राग आला असेल याच्या आधी तर तो विसरून जा आणि ही संकट निरसण्यासाठी इथं ये. दोन्ही कर जोडून चोखा विनवितो देवा. बोलिले उत्तर परी राग नसावा. पण तुला या ठिकाणी येऊन हे निरसन संकटाचं करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो असा हा भाव चोखोबरायांचा अभंग आहे. चालू असणारा हा अखंड नाम यज्ञ सप्ताह गुरुवरे वैकुंठवासी प्रातस्मनीय सद्गुरु थोडं इको कमी करा. सद्गुरु लहरीनाथ महाराज यांचा पुण्यतिथीचा सोहळा षष्टी पुढे आहे. आणि त्या षष्टीच्या सोहळ्याच्या निमित्तानं बाबांनी देह ठेवला आणि त्या अशा साधू महात्म्याची पुण्यतिथी या ठिकाणी या पावन क्षेत्रामध्ये बोल्हेगाव त्याच्यातलं हे कोलते वस्ती सर्व भक्त परिवार करतो. आणि पुढे व्हायला कोणतरी लागत असतं म्हणून हरिभक्तपरायण बिभीषण बाबा महाराज कोलते त्यांनी सांगितलं नाव माझं पुढंच नाही, पत्रिकेतही नाही, काहीच नाही. पण काय असतं, एकाच्या कैवारे बोला उगवे बहुताचे कोरे. संत महात्मे देव सगळ्यासाठी नसतो येत, कोणा एकासाठी येत असतो. जगाचा मालक पंढरपुरात आला सगळ्यासाठी आला का? निमित्त कोणाचं आहे? पुंडलिकाच्या भावार्था. आणि गोकुळून झाला येता किंवा परब्रह्म आलेगा पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा. आपण रोज बोलतो आरतीत म्हणतो म्हणजे आहे की नाही. कोण आहे? सगळ्यांचं कैवार असतं साधूला देवाला, पण येतो मात्र एकासाठी, एकाच्या निमित्ताने येत असत. जसं भगवद्गीता संपूर्ण विश्वाला सांगितली, पण निमित्त कोण? अर्जुन आहे. स्वतः भगवंत सांगतो जे न संगे वसुदेवाची, जे न संगे भद्र बंधू भद्र, जे न संगे माता देवकीशी. ते गुह्य ज्ञान अर्जुनाला दिलं, ते गुह्य ज्ञान दिलं भगवंताने. जे आईला सांगितलं नाही, जे बापाला सांगितलं नाही, याच्याही पुढे देव म्हणतो देवाची उभी आहे. देवाच्या ज्ञानोबराय बोलतात याच्याही पुढं लक्ष्मीला सुद्धा ती पात्रता मिळाली नाही, ती पात्रता अर्जुनाला मिळाली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, कोण लक्ष्मी? जी पाय धुवायच्या पात्रा, तिला पाय धुण्यासाठी मिळाले माझे, पायाची सेवा करायला मिळाली, पण तिला गुह्य ज्ञानाची अधिकारी झाली नाही. मग गुह्य ज्ञान कोणाचं आहे? फक्त अर्जुनाचा अधिकारी ऐकायचा. असं या निमित्तानं या ठिकाणी बाबा आलेत. बाबांची मूर्त त्या ठिकाणी बसलेली आहे आणि त्या साधूची असणारी पुण्यतिथीच्या निमित्तानं हा नाम यज्ञ सप्ताह आहे. खूप अट्टहासानं हा सप्ताह चालू केला. महिन्याची षष्टीचं भजन चांगलं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. लई गर्दी नसावी पण दर्दी असावी आहे की नाही. उगाच धक्काबुक्की काय काम येते आहे की नाही. पंढरपूरची गाडी लई भरते,
पण सगळेच काय गाडीतले पंढरपूरला मनाने जात नसतात. आमचे गुरु महाराज वैकुंठवासी प्रातस म्हणे बाळकृष्ण महाराज भोंदे यांना सांगायचे आम्हाला, अरे सगळेच वारकरी नाही, त्यात हौशे गवशे नवशे सगळे असतात. काय हौसाने वा वा लिखिताची पोटवरी, पण एखादा प्राप्तीची पहिले घडी एकाला प्राप्त होती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आले आज आहे की छान. कुठेही बसले तरी त्या ठिकाणी मला जे हरी घालतात, कुठेही असतात. हुशार व्यक्ती अभ्यास होय. सगळेच भक्ती पंथाला लागतात, पण सगळे जातात का पहिलं तेरावर? कोणीतरी एखादा पहिलं तेरा प्राप्त होतो. तसं पंढरपूरला 11 फक्त 12 लाखाचा 14 लाखाचा 15 लाखाचा शासन देतो. पण 15 लाख जर वारकरी गेले तर असा अवकाळी पाऊस येईन का कधीतरी? नाही येणार. 15 लाख भाविक जर पंढरपुरात जात असतील, पण हे खरे सगळ्या मनाने गेलेले. त्यात काही चोर आहेत, काही वारीचा धंदा करायला गेलेले आहेत ना. वारीचा महाराज लोक आहेत ना आमच्यासाठी वारीचा धंदा करणारे. काही वारीचा धंदा करायला गेलेले आहेत, काही देवाला मागण्याच्या हिशोबाने गेलेले आहेत, काही हौसाने गेलेत, काही नवसाने गेलेले आहेत. ध्यानात ठेवा. आणि म्हणून मी सांगायचा मुद्दा एक, का अर्जुनाला भगवंताने सांगितलं तसं साधू बाबा या ठिकाणी आलेत, बसलेत. त्यांचा भाव मनातला पाहून, पण जरी त्यांच्या निमित्तानं आले असतील, पण साधूची कृपा दृष्टी ही सर्वांवर सारखीच असते. ध्यानात ठेवा. जसं मायला आईला आपलं लेकरू पारख नसतं, तसं साधूला सर्व शिष्य मंडळी ही सारखीच असतात. त्याला भेदभाव करता येत. आणि एकदा का त्यांची कृपा दृष्टी आपल्यावर पडली तर असं म्हणतात, कृपा कटाक्षाने हहिले आपल्या पदी बैसविले, किंवा कृपा केली संत जनी. माझे अलंकारली आता कोणी वारी प्रेत हे लावेली कीर्तनी. तुका चरणी लोळतसे कृपा केली संत जनी. कृपा केली संत जनी. तुका चरणी लोळतसे कृपा केली संत जनी. कृपा केली जर त्या साधूची कृपा दृष्टी झाली, काय होत? कृपा केली संत जनी माझी अलंकार देवानी. प्रीत हे लाविली कीर्तनी. तुका चरणी लोळतसे. की नाही? म्हणून साधूची कृपा असावी. आणि इथं बसलेल्यांवर सगळ्यांवर साधूची कृपा आहे. कोण्यातरी साधूची कृपा असते, कोण्यातरी. कारण विश्वामध्ये कृपा झाल्याशिवाय परिपूर्णता प्राप्त होत नाही. काहीतरी कृपा लागते, कुणाची तरी कृपा लागते, कुणाची तरी कृपा लागते. अहो सामान्य जीवाचं ज्या सोडून, पण आमच्या संत वारकरी संप्रदायावर संत कृपा झाली म्हणून फळ इमारत फळाली. संत कृपा झाल्याशिवाय इमारत फळा येत नाही. मग ती घ्या, संसाराची घ्या, नाहीतर ही देहाची घ्या. आहे की नाही? हे देहा म्हणजे काय? इमारतच आहे. आणि याच्यावर जर साधूची कृपा झाली तर काय होणार नाही? काही होऊ शकतो. विठ्ठल
जीवन उपकारात्मक आहे त्याची पुण्यतिथी. जो उपकार करण्यासाठीच आलेला आहे, आले घरजा वैकुंठी, त्याची पुण्यतिथी. जो अपकार्यावर सुद्धा उपकारच करतो त्याची पुण्यतिथी. घरावर तुळशी पत्र ज्याने ठेवलेला आहे त्याची पुण्यतिथी. ज्याचं सर्वस्व समाजासाठी आहे त्याची पुण्यतिथी. पुण्यतिथी कुणाची होत नाही, ध्यानात ठेवा. पुण्यतिथी फक्त यांचीच होते ज्यांचं जीवन उपकारात्मक आहे, उपकारात्मक आहे. आणि संत जीवन हे मला असं वाटतं उपकारात्मक आहे. आपलं जीवन म्हणजे अपकारात्मक आहे. आपलं जीवन अपकारात्मक आहे, संताचं जीवन हे उपकारात्मक आहे, ध्यानात ठेवा. आणि म्हणून साधूची पुण्यतिथी होत असते. त्या पुण्यच्या निमित्तानं हा नाम यज्ञ सप्ताह आणि त्यातलं मला वाटतं 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प भीमसेवांच्या वतीनं सर्व भजनी म्हणायचं माझ्याकडे त्या ठिकाणी आलं. सेवेसाठी उपस्थित चंद्रस्वर सगळे पाठवाजे, आमचे गोगडे मामा, हार्मोनी वादक बुवा मामा, विनोकडी बाबा, तुळशीवाल्या महिला, इकडं आमचं भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, हे सर्व गावातले सर्व भजनी मंडळ आणि विदर्भातले हे गायक वादक मंडळ छान प्रकारचे आहे. त्यांच्या गावालाही माझं कीर्तन झालं. एवढ्या गावाला छान मंडळी आहेत. ही सर्व तुम्हाला या ठिकाणी उपस्थित आहेत. पंक्तीदार सगळेदार आमचे भगवान बाबाच्या ठिकाणं काही माणसं ठिकाणी आमचे शिष्यमंडळ, तेही त्यांना धन्यवाद. आणि बरोबर नियोजित वेळेमध्ये 9 वाजता आपण कीर्तन आवरण्याचा प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल. आज यांचा अभंग आता 1 तास व्हायलाय माझ्याकडे, म्हणून ना पटकन सांगतो. बाकीचं सगळ्याला माहिती आहे, आपण ऐकलंय 7 दिवसापासून. साधू कोणाला म्हणायचं, साधू काय असतो, साधूचं काय असतं, काय चरित्र असतं. या विश्वामध्ये जर साधूच नसतात, जर विचार केला, जर साधूच नसतात तर काय झाला असतो. माणसात माणूस राहिलाच नसतं. माणसाला माणूस पण हे साधूमुळे मिळालं. बरं ध्यानात ठेवा. देवाला देव पण हे साधूमुळे मिळालं. शास्त्राला शास्त्र पण हे साधूमुळे मिळालं. वेदाला वेदपणा हा साधूमुळे मिळाला. आणि तसं जीवाचा जीवपणा घालवायचं आणि जीवाने शिव स्वरूप व्हायचं हे सुद्धा कोण करू शकतं. साधूच करू शकतो. इको कमी कर, साधूच करू शकतो. कारण या विश्वामध्ये साधू शिवाय कोणही परिपूर्ण त्या ठिकाणी होऊ शकत नाही. महाराज मग ही साधू करतात तरी काय. ही साधू संत काहीच करीत नाही, ठेवा. फक्त त्यांनी जे तत्व स्वीकारलेलं आहे ते तत्व ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करतात. प्रमाण द्यायचं झालं तर मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेने पण ते चालू जाता परे गुंता कोठे काही. हे संत मार्ग दाखवतात आपल्याला. मग कशाचा मार्ग दाखवतात. ते त्यांनी जे तत्व स्वीकारलेलं आहे ते तत्व ते आपल्यापर्यंत आणून घालतात आणि साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्या आमच्या सारख्याला मार्गदर्शन करतात. म्हणून साधूची भूमिका ही मार्गदर्शनाची असते. बर साधूच्या बाबतीमध्ये बोलायला गेलं तर प्रत्येक समाजात साधू अवतरायला आलेला आहे. प्रत्येक समाजात आहे की नाही. आता मी साधूचं नाव घेईन, तुम्ही जातीचं नाव घ्यायचं. शेणा नावे, गोरा कुंभार, सजन सावता तुकाराम. आता काय बोलायचं. तुकोबराला काय वाणी आहे की नाही. काय वाणी कुणबी काही म्हणा. तुकोबराय वाणी, ज्ञानोबराय ब्राह्मण आहे की नाही. अशा भरपूर संत आहेत. आता संतांच्या बाबतीमध्ये बोलायला गेलं तर वारकरी संप्रदायामध्ये शेवटचे संत काल त्यांचा समाधी सोहळा झाला नेओबराय. तिथपर्यंत वारकरी संप्रदायाची संत प्रणाली आहे. मग तिथून पुढे संत नाही का. संत आहेत पण फरक आहे. नेओबरायापर्यंत सिद्ध संत, त्याच्यानंतर जे जन्माला आले ते ब्रह्मसत्य संत किंवा अवलिया संत, अवलिया साधू त्याला असं म्हणतात. त्याच्यात काही प्रकार आहेत. काही चमत्कारिक साधू आहेत. पाण्यावर त्या ठिकाणी दिवे लावले, शिर्डीचे साईबाबा असतील हे की नाही. उष्ट खडकच्या शेगाव मध्ये खाल्लं, गजानन बाबा असतील. आता सध्या स्वामी समर्थ भक्त परिवार लई वाढला आहे की नाही. स्वामींचं आता करायला लागले.
ही कोण आहेत? ही संत नाही असं नाही, ही आहेत, पण ही अवलिया. त्यांच्या बाबतीत कोणता शब्द आहे? अवलिया. नेवबरायपर्यंत जी संत मालिका झाली ती परत त्या ठिकाणी होणे नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून प्रत्येक समाजात संतांनी अवतार कार्य घेतलेला आहे. प्रत्येक समाजात साधूचा अवतार आहे. पण समाजामध्ये अवतार घेतला म्हणजे तो साधू त्या समाजापुरता मर्यादित आहे असं होत नाही. मुस्लिम समाजामध्ये सजन कसं आहे म्हणून मुसलमानांनी म्हणायचं तो फक्त आमचाच आहे असं होत नाही. आपल्या वंजारी समाजामध्ये भगवान बाबा वामन भाऊ महाराज अवताराला आले म्हणून ते आमचेच आहेत असं म्हणता येत नाही. मराठा समाजामध्ये तुकाराम महाराज जन्माला आले म्हणून तुकोबरायांचे गाथा फक्त आम्हीच वाचू शकतो असं म्हणता येत नाही. साधू जरी त्या कुळात जन्माला आले असतील पण आपल्याकडे एक म्हण आहे, नदीचं मूळ आणि साधूचं तपासू नये. विठ्ठल विठ्ठल साधूचं कुळ तपासू नये. आमचे गुरु रामगिरी बाबा एक उदाहरण देतात. आमच्या वामन भाऊ महाराजांना एकाने जाती विचारली. कुणाला? वामन भाऊ. कोण्या जातीची? आता ते जाण दुर्संगच होता, तिला काय कमी होतं काय? जसं बोलतील तसं होत होतं. विचारलं कोण्या जातीचे? भाऊनी ऐकून ना ऐकल्याने केलं. परत विचारलं, परत ऐकून ना ऐकल्याने केलं. तिथे एक झाड होतं म्हणा. कशाचं झाड? बरे मामा? हा, निंदुरकीचं. ते बोलल्यानंतर जे भाऊला राग आला रे वर जाऊन विचार म्हणजे मला काय असं झाडावर. तिथे झाडावर जाऊन बसलं, त्याला इतकं ज्ञान प्राप्त होते पण त्याची काय वाचा परत शिनवली नाही तिने भाऊला. कोणा जातीचं विचारायचं. मला सांगायचा मुद्दा एक आहे, नदीचं मूळ आणि साधूच्या कुळाचा विचार करू नये. विष्णू दासा यातायाती धर्म नाही. विष्णू दासा निर्णय ऐका वेदशास्त्री. साधूला संताला जात नसते. चला वेळ चालला बरोबर. म्हणून 18 पगड जातीमध्ये संत जन्माला आले. त्यापैकी आज ज्या संताचा अभंग सेवेसाठी आहे तो संत मला तुमच्या समोर मांडायचा आहे. कुणी ऐकलं का नाही मला माहित नाही, पण नसन ऐकलं तर त्यांच्यासाठी आणि ज्याने ऐकलं असेल त्याची उजळणी होण्यासाठी. अभंग ज्यांचा आहे ते संत श्रेष्ठ चोखा महाराज. कोण? चोखोबराय. कोण हे चोखोबराय? काय त्या चोखोबरायांचा अधिकार? आणि त्या अधिकार संपन्न असणाऱ्या चोखोबरायाला भगवंत प्रगट झाला का? भगवंताने संकटाचं निरसन केलं का? असे अनेक प्रश्न उद्भवतात. कोण चोखोबराय? ऐका बरं बारीक. विठ्ठल विठ्ठल